सांग कुठल्या ठिकाणी काय वगैरे माहिती द्या ना. माझं नाव दत्तात्रय हनुमंत मोठे, राहणार पोपसंडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. पोपसंडी हे गाव असे तिथे आहे डोंगराने वेढलेलं गाव. त्या डोंगराच्या मध्ये बसलेलं गाव आणि तिथे कमीत कमी 1 तासाचा सूर्याचा म्हणजे 7:45ला सूर्य उगवतो आणि 5:30ला सूर्य मावळतो. हा याचा एक इतिहास आहे. शेजारी कुंजेरगड आहे, काही गुफा आहेत, अजून गुफेतील लोक राहतात आणि 3 जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती हे गाव आहे. नगर जिल्हा, पुणे जिल्हा आणि ठाणे जिल्हा. आणि पलीकडे गायदरा म्हणून पिंपळगावचा डॅम आहे. अच्छा. आणि इथं पर्यटन येण्यासाठी म्हणजे एक नवीन पर्यटन स्थळ उभं राहिलं. 10-12 वर्षापासून काम चालू आहे इथं आणि शासनानं पण त्याचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी बऱ्यापैकी वेस आलेले आता आणि आवश्यक इथे लोकांनी भेट द्यावं. म्हणजे आम्ही जे जेवणाचं नियोजन करतो, राहण्याचं जेवणाचं नियोजन करतो, अच्छा. हॉटेलचं एकही त्याच्यात काही दिलं जात नाही. म्हणजे गावठी पद्धतीनं जेवण दिलं जातं आणि नॅचरली पद्धतीनं. कोरोनाच्या काळात काही पेशंट ह्या गावात नव्हता. अरे वा आणि वा वा. आवश्यक या ठिकाणी भेट द्यावं अशी विनंती करतो. अरे वा वा, धन्यवाद भाऊ, धन्यवाद. खूप छान ठिकाण आहे. मित्रांनो, जेवण कसं होतं? जेवण आवडलं का तुम्हाला? जेवण छान होतं ना? वा वा. काय गावरान कोंबडी वगैरे काय? छान सुंदर अप्रतिम जेवण होतं. भाकरी इंद्रायणी राईस. गावाकडची टेस्ट होती. इंद्रायणी हा असा भात आजपर्यंत कुठंच पाहिलेला नसेल. अरे वा. आज प्रॉपर इंद्रायणी अरे वा वा वा. म्हणजे आणि- जुनं वाण म्हणता ना, हो हो. ते हेच आहे. आणि गावठी कोंबडी पण होती ना? गावठीचा ते विषयच नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. सगळ्यांना मनसोक्त. गावठी कोंबडीचा प्रकार होता ना, सुकं जे बनवलं ना, हो हो. त्यांनी कोंबडी भाजलेली आणि नंतर तो सुक्याचा प्रकार, तो खूप अरे वा. अप्रतिम होता. त्यांचा घरगुती मसाला. चविष्ट प्रकार आहे. अरे वा वा, छान, हे सुंदर. म्हणजे इथं आलेला माणूस हा समाधानानेच हे या ठिकाणी राहत असतो. खूप छान सोय केली दादा तुमच्या या ठिकाणी. नक्कीच अजून बरेच लोक येतील आणि सुविधा छान होतील. तुम्हाला इथं पाण्याची सुविधा पण पाहिजे असेल ना, कमीत हो, कमी? पाणी पाहिजे. नक्की काय पाहिजे म्हणजे? बंधारा पाहिजे एखादं? मोठा डॅम जर झाला हां. तर पर्यटन वाढू शकतं, शेतीला पाणी मिळू शकतं, दुधंदा वाढू शकतो लोकांचा. अरे वा वा. रोजगार थांबू शकतो गावाचा पूर्ण बाहेर जाण्याचा. क्या बात आहे. इथं आता बरेच लोक बाहेर जातात का? हो, भरपूर लोक बाहेर जातात मजुरीसाठी. मजुरीसाठी? हो. अच्छा अच्छा. म्हणजे पाऊस. तुम्हाला शेतीसाठी पण पाणी पाहिजे आणि पिण्याच्या याच्यासाठी पण. आता जलजीवनची योजना पण चालू आहे. चालेल. पण शेवटी पाणी थांबलं म्हणजे मग. पाणी थांबलं तरच त्याचा उपयोग होईल. अच्छा अच्छा अच्छा, बरोबर आहे. जलजीवन पण चालू असू शकते बुवा, पाणी थांबलं तर. अप्रतिम असं ठिकाण आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम निसर्ग आहे. चारी बाजूंनी डोंगरांचा वेढा. पोपसुंडी गाव.